महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशात वनसंपत्ती राहील तर देश वाचेल या हेतूने शासनाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च व प्रयत्न केले जातात। वनांच्या संरक्षणासाठी राज्यातील वन विभाग सक्रिय असतो। मात्र गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सलाईपाडा, धाबादेवी, गुऱ्हाड पाणी तसेच बोरपाणी येथील जंगलात तसेच गावांना लागून असलेल्या दुर्गम पहाड पट्ट्यातील तसेच डोंगर रांगातील भागात वणवा लागलेला असून वन विभागाचे याकडे लक्ष नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पेसा कायद्यानुसार स्थानिकांना प्राधान्य देऊन वन विभागात नियुक्त्या होऊनही वन विभागाचे स्थानिक वनरक्षक तसेच कर्मचारी हे नागरिकांना वनांचे महत्त्व समजावून सांगण्यात अपयशी ठरत आहेत। अशातच हा वणवा मानवनिर्मित असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे असून यामागे वन अतिक्रमणाचा गैरप्रकार चालू असल्याबाबत परिसरातील नागरिक सांगत आहेत। सातपुड्याच्या पर्वतरांगेतील शिखर असलेल्या डोंगररांगा गेल्या 2 ते 3 आठवड्यात 4 ते 5 वेळा वणवा पेटताना दिसत आहे। अशातच रात्रीच्या वेळी 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरून आगीचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत। यावरूनच कळते की आगीचे स्वरूप किती मोठे असेल। तसेच बोराडी किंवा परिसरातील गावाच्या कोणत्याही भागातून हा वणवा आपल्याला दिसू शकतो। त्यामुळे त्या वणव्याची भीषणता कळते। मात्र या आगीत यात मोर, ससा, मुंगूस यासारखे वन्यजीव प्राणी तसेच अनेक पक्षी त्यांची घरटी पूर्णपणे नष्ट होण्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। मात्र वन विभाग या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे। आम्ही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत असे जरी अधिकारी सांगताना दिसत असले तरी गेल्या 2 आठवड्यात ही तिसऱ्यांदा आग लागून वणवा पेटला आहे। अशातच आगीवर नियंत्रण का मिळवले जात नाही असा सवाल आता पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहे। गेल्या 20 ते 25 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे वणव्याचा रौद्र प्रकार सर्वांच्या समोर आला होता। त्यावेळी त्यानंतर काही काळ या वणवा थांबल्याचे दिसून आले। मात्र आता पुन्हा वणव्याचे प्रकार सुरू झाल्याने हे वणवे मानव निर्मितच असून नैसर्गिक नसल्याबाबत नागरिकांचे म्हणणे आहे। वन अतिक्रमण करून शेती करण्यासाठी, कोळशासाठी तसेच वन्यजीवांची शिकार करण्यासाठी अशा प्रकारे आग लावली जाते असे बोलले जाते। मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाकडे प्रभावी यंत्रणा नसल्याचे यातून सिद्ध होते। तरी पुन्हा सांगूनही या गोष्टींकडे वन विभागाचे लक्ष नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त आहेत।